आता इथं स्टार्टिंगला बघूया मार्केटने कुठं-कुठं सपोर्ट आणि रेझिस्टन्स बनवला आहे. आता बघा मार्केटने इथे एक रेझिस्टन्स बनवला आणि इथे एक सपोर्ट बनवला. मार्केट या 2 रेंजमध्ये अजून फसलेला आहे. मार्केटने अजून काही ब्रेकआउट मार्केट ह्या 2 रेंजमध्ये अजून फसलेला आहे. म्हणजे हा रेझिस्टन्स आणि हा आहे आपला सपोर्ट. मार्केटने अजून यांचा काही ब्रेकआउट दिलेला नाही. जेव्हा मार्केट ब्रेकआउट देईल, तेव्हा आपल्या अशा डायरेक्शनमध्ये जाईन, रेझिस्टन्स तोडून मार्केट खाली येऊ शकतं. मार्केट रेझिस्टन्स तोडून आपल्याला एक रोल रिव्हर्सल देईल, मग मार्केट वर जायची शक्यता आहे. सेम ब्रेकडाऊनला पण तसंच होतं. मार्केट सपोर्ट तोडतो, रोल रिव्हर्सल करतं, मग मार्केट खाली येतं. आता आपण याला रोल रिव्हर्सलच्या पॅटर्ननुसार बघून घेऊ. आपल्याला आता सपोर्ट भेटतो का? आता बघा आपल्याला इथे एक सपोर्ट अजून रेझिस्टन्स भेटलेला आहे. सर्व पहिले आपण ड्रॉ करून घेऊ. आपण रेझिस्टन्स ड्रॉ केला आणि याला आपण इथे एक सपोर्ट ड्रॉ करू. आता बघा मार्केटनी 2 विशिष्ट लेव्हलला टच करून मार्केट हे बघा स्टार्टिंगला मार्केटने कुठे टच केलं? मार्केटने इथे एक वेळा टच केलेलं आहे आणि इथे एक वेळा टच केलंय. तर आपला हा व्हॅलिड सपोर्ट मानला जाईल. मग मार्केटने काय केलं बघा. मार्केट इथं 2 लाईनच्या रेंजमध्ये फसला होता सपोर्ट आणि रेझिस्टन्समध्ये. बघा मार्केटने रेझिस्टन्सला गेला, मग सपोर्टपर्यंत गेला, रेझिस्टन्सला गेला. इथं काही मार्केटने ब्रेकआउट दिला नाही. मग मार्केटने काय केलं, सपोर्टचा ब्रेकडाऊन दिला. मग मार्केटने तो रोल रिव्हर्सल केलं आणि मग मार्केट बघा किती खाली गेलेलं आहे. याचनुसार आपण रोल रिव्हर्सलच्या पॅटर्ननुसार ट्रेड मार्केटमध्ये घेता येऊ शकतो. जोपर्यंत तुम्ही आता समजा आता तुम्ही जर सपोर्ट आणि रेझिस्टन्सनुसार ट्रेड बघितला, तर आपण रोल रिव्हर्सल पण बघितलं, तर आपल्याला हे व्हॉल्यूम म्हणतात. याला आपण इथं खाली दिलंय ना, याला व्हॉल्यूम म्हणतात. तर याच्या बेसवर पण ट्रेड घेता येतो आपल्याला. तर आपण ते नेक्स्ट पार्टमध्ये शिकू, की व्हॉल्यूमच्या बेसवर ट्रेड कशी घेता. म्हणजे आपण जेव्हा ब्रेकआउट डाऊन होतो ना, तेव्हा व्हॉल्यूम वाढतो आणि मग त्यानुसार आपला ट्रेड एक व्हॅलिड ट्रेड मानला जातो. मग तेव्हा फेक ब्रेकआउट देत नाही मग मार्केट. मार्केट एक रिअल ब्रेकआउट देतो आणि आपल्याला प्रॉफिट करून देतो. आपण इथं पोझिशन बघू शकतो. आपला एस-एल ठेवायचा इथं आणि टार्गेट ठेवायचा 1:2. यानुसार आपण रोल रिव्हर्सलचं पॅटर्न बघितला आहे. आपण अजून एक एक्झाम्पल बघून घेऊ रोल रिव्हर्सलचं. त्यानुसार मग तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आता बघा मार्केटनी इथे एक रेझिस्टन्स बनवला आहे आणि हा आहे आपला एक सपोर्ट. ड्रॉ करून घेऊ. इथं मार्केटने काय केलेलं आहे, इथं सर्वात पहिले एक गोष्ट मार्केटने इथं आपल्याला एक फेक ब्रेकआउट दिलेला आहे. याला मी तुम्हाला बोललो होतो, की फेक ब्रेकआउट देऊ शकता मार्केट. आता मार्केटने इथं फेक ब्रेकआउट दिलेला आहे. मार्केट इथं रोल रिव्हर्सल करायला गेलं, पण मार्केट इथून वर गेलं नाही. मार्केटने काय केलं, ब्रेकआउट दिला. इथं खाली आला, रेझिस्टन्सला टच केला. जो आपला रेझिस्टन्स तुटला तर तो सपोर्ट बनतो आणि जेव्हा सपोर्ट तुटतो तेव्हा आपला रेझिस्टन्स बनतो. मग मार्केट रेझिस्टन्स तोडून सपोर्टला टच करायला गेला, रोल रिव्हर्सल करायला गेला, पण वर गेला नाही. मार्केटने काय केलं, मार्केट डायरेक्ट खाली गेलेलं आहे. परत सपोर्ट आणि रेझिस्टन्सच्या रेंजमध्ये अडकलेला आहे. मग मार्केटने काय केलं, इथं एक परत रेझिस्टन्स तोडला, परत ब्रेकआउट दिला, सपोर्टला टच केला आणि मग मार्केटने एक मूव्ह दिलेला आहे. तर यानुसार आपण आपलं रोल रिव्हर्सलचं पॅटर्न बघू शकतो. या बेसवर आपण ट्रेड घेऊ शकतो. चला मग भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.